रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका सुरू केलेली आहे आणि या मालिकेमध्ये आज आपण संवाद साधणार आहोत मातृभक्त श्री वैभव लीलावती विजय हेंद्रे यांच्याशी। श्री हेंद्रे यांचे पंढरपूरमध्ये ओंकार सायकल शोरूम आहे आणि या ओंकार सायकल शोरूमचा केवळ पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्री आणि विक्री पश्चात सेवा यामध्ये लौकिक आहे। चला तर मग संवाद साधूयात वैभवजींशी। वैभवजी नमस्कार। नमस्कार। वैभवजी, मातृत्वाचा जागर या मालिकेमध्ये आम्ही पंढरपूर आणि परिसरातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत। आपल्या आयुष्यामध्ये खूप आठवणी असतात। आठवणीच्या कप्प्यामध्ये विशेषतः आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी असतात आणि त्यामध्ये सर्वात सुंदर आणि गोड असणारी आठवण म्हणजे आपल्या आईविषयीची असते। तर लहानपणीची अशी एखादी आठवण आहे का की जी आठवण तुम्हाला आनंद मिळतो, उत्साह मिळतो किंवा मग पराकोटीचा असा आनंद मिळतो, अशी कोणती आठवण आहे का आईसोबतची? तर ती आम्हाला सांगा। नक्कीच सांगेन, पण सांगण्या अगोदर मी माझ्या आईला नमस्कार करतो, कारण हे जे उपकार कधीही आयुष्यभर मी विसरू शकत नाही आणि विसरणार पण नाही। लहानपणी ज्यावेळेस मी खूप खोडकर होतो, खोड्या करायचो, शाळेमध्ये असो, 3री 4थीला मी तर 4थीमध्ये तिळवंतेली समाज 4 नंबर शाळेमध्ये शिक्षण घेतलं, 1ली ते 4थी पर्यंत, आणि 5वी ते 10वी पर्यंत कवटेकर हायस्कूलमध्ये घेतलं। तर शाळेमध्ये लहानपणी शाळा बुडवायचो, कॅरम खेळायला जायचो, होळी आली की होळीमध्ये असे गल्लीतले दरवाजे, कोणाचे पडके, असे कोणाचे बांबू, वासे हे असे उचलून आणायचो। इथं खूप मोठी होळी व्हायची। तर त्या होळीमध्ये मी चोऱ्या करायचो। मी एकटाच नाही, अशी गल्लीतली आमचं ग्रुपच असायचं पोरांचा। चोरी म्हणजे लाकूड आणि लाकूड, गवऱ्या, कोणाचे दरवाजे काढायचो। मग ते कोणाचे संडासचे दरवाजे निघाले किंवा काय झालं तर ती लोक वाद घालत यायचे ना, तुमच्या पोरांना आमच्या बघा हे दरवाजे उचलून नेल्यात, पडक्याचे दरवाजे असायचे नाही का, ते वर उचलले की निघायचे असे बाजूला, आणि ते आम्ही रात्री जाळायचो। पण तो एक आनंदच वेगळा होता। पण त्यासाठी आई मला रागवायची, खूप मारायची पण। मग त्यानंतर हे होळीमध्ये आम्ही असे चोऱ्या करायचो, होळीमध्ये लाकडं जाळायचो। त्यामुळे आई समजावून सांगायची, बाळा असं करू नको, हे चांगलं नाहीये, मी समजावून सांगायची। किंवा एखादी रंगपंचमी आली, रंगपंचमी नको त्या वेळेस आपण रंग उडवायचो, नको त्या माणसाच्या अंगावर। एकदा तर मी असं केलं होतं की एक माणूस असं फाईल घेऊन चालला होता कागदोपत्री, आणि त्याच्या अंगावरच रंग उडवला, आणि त्या नेमकं तो रागवला आणि त्याने मला एक चापट दिली। मग आई त्याला रागवली, माझी आई रागवली। शेवटी आईची आईच असते, बरोबर आहे। तर त्यावेळेस मग त्याने माफी मागितली, मी चुकलं म्हणून सांगितलं, बाबा माझ्याकडनं चूक झाली, बाबा मी टाकला रंग त्या माणसाच्या अंगावर, तो रागवला माझ्यावर, आईनं पण मला चापट दिली त्यावेळेस। मग ह्या गोष्टी मला चांगल्या आठवतात। पण आईने चापट दिल्यानंतर तुम्ही मग रडला का काय? रडलो ना। बरं, परंतु लक्षात ठेवा की आईची चापट किंवा आईचा मार हा जो आहे ना तो प्रेमाचा असतो, तो लागत नाही, असं असतं ते। नक्कीच। म्हणजे श्रोते हो, संस्काराचा पाया जो भरभक्कम असतो तो आई करत असते। आईच्या मारामध्ये, रागामध्ये, दरडावण्यामध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो, वात्सल्य असतं आणि संस्कार असतात, आणि त्या आईने दिलेल्या धपाट्यामुळे तुम्हाला पुढं एक चांगला मार्ग मिळाला आणि आज तुम्ही सर्व भावंड, तुम्ही सर्व परिवार एक चांगल्या स्थितीमध्ये आहात। हो, धन्यवाद वैभवजी, खूप छान आठवण सांगितली।